ओम नमः शिवाय। श्री शिव महापुराण अध्याय 4 चंचुलाचे शिवलोकी गमन। श्री गणेशाय नमः। ब्राह्मण चंचुलाला म्हणाला, बाई तू खरोखरच भाग्यवान आहेस। भगवान शंकरांच्या कृपेने शिवपुराणातील ही वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस। तुला आपल्या कृतकर्मांचा पश्चाताप होत आहे। ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे। तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस। तू शिवजींना शरण जा, त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील। मी तुला भगवान शंकरांच्या महात्म्यपर एक कथा सांगतो, त्या योगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल। तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल। मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे। तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहेत। पापी जनांसाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त असते। पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृत्यांकडे डोळसपणे पाहायला लावतो। पश्चातापामुळेच मन पापाचरणापासून परावृत्त होते। साधुजन म्हणतात, पश्चाताप हेच आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे। जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापांचे निराकरण व्हावे म्हणून प्रायश्चित्त घेऊ शकतो। जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतो तो निर्भय होतो। जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते, यात शंका नाही। शिवपुराणाचे महात्म्य फार थोर आहे। याच्या श्रवणाने चित्तशुद्धी होते, मन निर्मळ होते। शुद्ध चित्तामध्येच शिवपार्वती वास करतात। असा विशुद्धात्मा शिवपदाचा अधिकारी होतो। शिवपुराणातील कथा सर्व मानवांसाठी उत्तम उपदेशक आणि कल्याणप्रद आहेत। त्यांचे लक्षपूर्वक श्रवण करावे। या कथा भवरोगाचा नाश करून संसाररूपी बंधने तोडून टाकतात। या शिवकथांचे श्रवण पठण करून त्यावर वारंवार चिंतन मनन करावे, हेच निधिध्यासन होय। ही एक प्रकारे शिवाराधनाच आहे। या आराधनेने चित्त शुद्ध होते, ज्ञान आणि वैराग्य वृद्धिंगत होते, शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते। त्या योगे शिवजींची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपाप्रसादाने दिव्य मुक्ती प्राप्त होते। ज्याचे चित्त अहर्निश प्रपंचातच गुंतलेले आहे तो पशुच होय। तो या संसाररूपी बंधनातून कधीही मुक्त होत नाही। हे ब्राह्मणी, म्हणूनच माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयांपासून परावृत्त करून ही परमपावन शिवकथा भावभक्तीने आणि लक्ष देऊन ऐक। ही कथा श्रवण केल्याने चित्तशुद्धी होऊन तुला मोक्ष मिळेल। जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने भगवान शंकरांच्या चरणांचे चिंतन करतो, त्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते। हे त्रिवार सत्य आहे। सूत म्हणाले, शौनकजी, एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला। त्याचे हृदय भरून आले होते। त्याने डोळे मिटले। तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला। चंचुलाची अवस्थाही काही वेगळी नव्हती। पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसत होता। ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतःकरण प्रसन्न झाले। तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले आहे। तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा परोपकारी आहेस। तू खरोखरच धन्य आहेस। तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा परोपकारी आहेस। तू खरोखरच धन्य आहेस, प्रशंसनीय आहेस। हे साधो, मला नरकाची खूप भीती वाटत आहे। तू माझा उद्धार कर। शिवपुराणातील अमृता समान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते, तर त्या संपूर्ण पुराणाचे श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्यफळ मिळत असेल याची कल्पनाच करवत नाही। माझ्या मनात संपूर्ण शिवपुराण ऐकण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण झाली आहे। ही माझी मनोकामना
तू पूर्ण कर अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिवपुराण ऐकवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्ण क्षेत्रीच राहिली. पुराणिकांची नित्य नेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिवपुराण सांगू लागला. तीही परमश्रद्धेने श्रवण करू लागली. अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठाच लाभ झाला. त्या कथांच्या पुण्यप्रभावाने तिचे आधीचे सर्व दुष्कर्म जळून गेले. ती शिवजींच्या सगुण साकार रूपाचे आणि त्यांच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्र चिंतन करू लागली. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशापाश राहिले नाहीत. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्ण क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी आणि शोभायमान होते. त्यात रुद्रासमान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा तीही दिव्य स्वरूप दिव्यांगना झाली. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणांनी चंचुलेला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्चासनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्यांच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरासमान गौरवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती. त्यांनी आपल्या सर्वांगावर श्वेतभस्म लावले होते. श्वेत वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या वाम अंकावर भगवती गौरी बसली होती. ती विद्युल्लते समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तेथे तत्परतेने उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवतांचे अर्थात भगवान शंकरांचे ते परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचुलाला खूपच प्रसन्न वाटले. तिने त्यांना वारंवार प्रणिपात केला आणि हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सद्गदित झाला होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतःकरण करुणेने भरून आले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला प्रेमाने जवळ बोलावले. त्यानंतर चंचुला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागली. अध्याय 4 समाप्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.